बारामती तालुक्यातील सावळ या गावामध्ये एक भोळसर वयोवृद्ध बाप आपल्या 18 वर्षाच्या मुलीसह केवळ वडापाव खाऊन आपलं जीवन व्यतीत करत आहे. हा भोळसर बाप बारामती शहर आणि गावामध्ये मिळेल ते काम करून 4 पैसे कमवतो. त्या व्यक्तीचा भोळसर स्वभाव असल्याने अनेक जण याच्या श्रमापेक्षा कमी मोबदला देऊन आपली कामे करून घेतात. या असह्य बापलेकीचे चित्र पाहताच कोणत्याही हळव्या मनाच्या माणसाला पाजर फुटेल असंच आहे. या निराधार असह्य बापलेकीच्या सांभाळासाठी समाजातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेऊन गतिमंद मुलीचा सांभाळ करणे आवश्यक बनले आहे. जेवण केलं का तू? नाही. सकाळपासून मग कधी जेवण करायचं? काय खायचं? रोज काय खाते? काय खाते रोज? होय का? बर बर. आज जेवलीच नाही का? आता खरं बघितलं तर बऱ्याच दिवसापासून ह्यांची म्हणजे भरपूर दिवसापासून ह्यांची परिस्थिती एकदम हलाखीची आहे. आणि त्यांचे पत्नी सुद्धा काही वर्षापूर्वी म्हणजे अल्पशा आजार त्यांना जडला गेला आणि त्या आजारात ह्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्यांना कुठल्या प्रकारचे ट्रीटमेंट करता आली नाही किंवा काही म्हणजे देखभाल करता आली नाही. आणि अशा परिस्थितीतून असताना ती पत्नी त्यांची एक्सपायर झाली. आणि झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही दोघं जण कुटुंबात राहिल्यानंतर आता हा जे आहे म्हणजे सुरेश विरकर जे आहेत हे बारामतीमध्ये किंवा कुठं म्हणजे खेड्यागावामध्ये कुठं ज्यांना ज्या पद्धतीचं काम मिळेल, मोलमजुरी मिळेल किंवा हमाली काम करतात अशा पद्धतीची कामं करून त्यांची उपजीविका भागवण्याचं काम त्यांचं सध्याचं चालू आहे. पण त्यातून बी त्यांना पुरेसा मोबदला कोणी देत नाही. कारण त्यांची जी भोळसार स्वभाव आहे ह्या भोळसार स्वभावाचा फायदा अनेक जण घेतात. आणि ह्याच्यामुळं काय होतं की त्यांना त्या पद्धतीचा मोबदला न दिल्यामुळं त्यांची उपजीविका किंवा त्यांच्या मुलीची पण परिस्थिती एकदम जी मुलगी आहे तिची एकदम परिस्थिती गंभीर आहे. म्हणजे ती गतिमंदच आहे ती मुलगी. तिला काय म्हणजे समजत नाही, आता एक बोलल थोड्या वेळाने एक बोलल, म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत असताना सुद्धा हे काय करतात, जेवढं पैसे मिळतील किंवा जे काय कोणी देईल किंवा कोणी मागायला गेलं तर मागायला सुद्धा जातात. एकाच्या दारामध्ये शेजारी पाजारी आमच्या इथं सुद्धा येतात. ते जर दिलं तर मग संध्याकाळी त्यांना ते अन्न पाणी मिळतंय, नाही तर मग ते येतानाच हमाली करून मोलमजुरी करून ते वडापाव वगैरे आणून अशा पद्धतीचे त्यांचं घरकुटुंब ते चालतं. आणि ते इथं येऊन त्या मुलीला खाया पिला घालतात आणि सकाळी उठून तो त्यांच्या कामावरती जातो. ही अशी परिस्थिती त्यांची आहे. जे भरपूर दिवस सामाजिक संस्थांना आता त्या मुलीचा सांभाळ व्हावा म्हणून संस्थांनी तर 100% अशी परिस्थिती असल्यामुळं त्या संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि पुढाकार घेऊन जी म्हणजे तिचे कुठले आता वडील पण त्यांचे वय 60 आहे. आता 60 वर्ष मुलगी आहे 18 वर्षाची. जर हे 60 वर्ष मुलगी 18 वर्षाची हा डिफरन्स जर बघितला तर वडील पण हे तिच्या आयुष्याला पूर्णपणे जाणारे नाहीत. तर अशा परिस्थितीत असताना सामाजिक संस्थेने त्या मुलीचा कुणीतरी एक उदरनिर्वाहाचा करण्यासाठी पुढे येऊन त्याप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्या मुलीला सांभाळण्याचं काम केलं पाहिजे. कारण ह्यांचं जे आहे ती मुलगी ह्या वडिलांच्या पाठीमागं त्या मुलीचं कुणीच नाही या जगामध्ये. आई एक्सपायर झाली, फक्त त्यांचे वडीलच आहे. त्याच्यानंतर त्या मुलीला आत्ताच ह्यांची परिस्थिती अशी आहे की म्हणजे गावातलं म्हणा किंवा कुणी म्हणा, आता सगळ्यांना सगळ्या गोष्टी असतात, प्रपंच असतो, बाकीच्या गोष्टी असतात, पण परिस्थिती अशी असल्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो आणि लोक तशा पद्धतीनं लक्ष देत नाहीत. हे असं कुठंतरी एखाद्या संस्थेने जर लक्ष दिलं तर ह्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो आणि तो उदरनिर्वाह केला पाहिजे असं आमचं मत आहे. MIDC मध्ये जातात, मोलमजुरी किंवा हमाली करतात, त्यातून ते जे पैसे येतील त्याचा वडापाव आणतात, ते दोघं जण खातात किंवा शेजारी मागण्यासाठी येतात. पण शेजारी पाजारी रोज सगळेजण कामाला हे जातात, त्याच्यामुळं पण दिवसभर घरी कोणी नसतं, त्याच्यामुळं पण त्या मुलीला कोणी देऊ शकत नाही. आम्ही फक्त एक वेळचं जेवण आली मागायला तर देतो. पण मला असं वाटतं की तिचा सामाजिक संस्थांनी कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि तिची चांगली देखभाल व्हावी, यासाठी तिचा सांभाळ होईल, जेणेकरून तिचं वडिलांच्या नंतर पण तिचं आयुष्य चांगलं सुरळीत होईल. म्हणजे सामाजिक संस्थांनी जर पुढाकार घेतला तर तिला व्यवस्थित जीवन जगता येईल.
तिचे वडील 8-8 दिवस घरी नसतात, मुलगी एकटी राहते, तिचा विचार करत नाही. तो जातो कुठं, मी चाललो मामाकडे, मी चाललो कुठे, असं करून तो जातो. ते बोळसर असल्यामुळे ते बी विचार करत नाही मुलीचा, त्यामुळे ते बाहेर जातं. मग ते काय मुलीला काय, मुलगी काय खाईन, काय उपाशी राहते का कुठून आणते ह्याचा विचार करत नाही तो. त्याच्यामुळे मुलगी 4-4 वेळा अशी मागाय जाते किंवा शेजारी पाजारी देतात आणून घरी, कुणी पुरीला बघून तिची अवस्था बघून. पोरगी झोपलेली असते, उपाशी तर उपाशी, मग तिला जेवण कोण देणार म्हणून कुणी बघितलं तर मग ते घरी आणून देतो कोण कोण, असा विषय होतो तिचा. सुरेश विरकर, MIDC मध्ये माझं स्नॅक सेंटर आहे, सोन स्नॅक सेंटर. माझ्या दुकाना शेजारी एक जगतापांचं किराणा मालचं दुकान आहे. तर दिवसातनं साधारणतः त्याला एक 50-100 रुपये मिळतात माझ्या माहितीनुसार. त्या टायमिंगला तो रोज संध्याकाळी घरी जाताना किंवा दुपारी घरी जाताना रोज 1-2 वडापाव घेऊन जायचा. मी त्याला म्हणलं, मुलांना कशाला रोज वडापाव चारतो तो म्हणाला, माझी परिस्थिती तुम्हाला माहीत नाही, सांगू का तुम्हाला वेळ असेल. म्हणलं सांग. तो म्हणाला, माझी पत्नी वारलेली बरेच दिवस झालं, जशी पत्नी वारली तसं मी आणि माझी मुलगी हे फक्त वडापाव आणि पॅटीस खाऊनच जगतोय. मग त्या टायमाला त्याला म्हणलं, तू अनाथ आश्रमात वगैरे तुझं का घातलं नाही. तर मला, मी कुठं, मला शाळा माहीत नाही, कुठं काय माहीत नाही, काहीच माहीत नाही. मग म्हणलं, त्या मुलीचा जन्म कुठं झाला आहे. तो म्हणला, मुलीचा जन्म पारवडेला झाला आहे. मग मी त्याच्या मामाशी कॉन्टॅक्ट केलं पारवडेला, तिथनं जन्माचा दाखला काढला. मग त्याला म्हणलं, शाळेत घातली होती का. तो म्हणला, इथं सावळ गावात जिल्हा परिषदेला पहिलेला घातली होती. मग तिचा शाळेचा दाखला काढण्यासाठी दत्तूनाना आवळे म्हणून आहेत, आपले ह्याला खरेदी विक्री संघाला संचालक, त्यांना फोन केला. नाना म्हणलं, त्या मुलीचा दाखला असा मला काढून द्या. दत्तूनाना आवळेंनी मला त्याचा दाखला काढून दिला. आता मी म्हणलं, तिचा आधार कार्ड काढून घ्यावं आणि मतमंदाचा दाखला काढून घ्यावा. म्हणजे असं आधार कार्ड काढायला गेलो तिला घेऊन, त्या टायमिंगला तिथं आधार कार्ड आपले सरकारवाले म्हणले किंवा 18 वर्षाच्या आत असेल तर इथं आधार कार्ड निघतं, नाहीतर तिला पुण्याला न्यावं लागतं. आणि आधार कार्ड असल्याशिवाय मतमंदाचा दाखला तिचा निघत नव्हता. मग ती मतमंदाचा दाखला काढायची मेडिकल कॉलेजला घेऊन गेलो मी. सर म्हणले, तिच्या वडिलाचा आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे आणि हिचं फक्त शाळा सोडलेला दाखलाही आहे, फोटो आहे. ते म्हणाले, सगळं तुमच्यापाशी आहे, एवढ्या सुद्धा देऊ शकतो आम्ही, पण आता सध्या आमच्याकडे ते तिची जी मतमंद आहे तिची जी चाचणी घ्यावी लागते, ती चाचणी घेण्याकरता तिच्या घरातलं कोणतरी असं शहाणं माणूस पाहिजे की सांगणार की बाबा ती जन्म तिचा कसा झाला, सिजर झालं का, जन्मताना तिला त्रास झाला का, हे सगळं ते माहिती विचारत होते. मग त्याच्यानंतर मी बऱ्याचशा अनाथ आश्रमात, म्हणजे करमाळ्याला असो किंवा बारामतीत एक 4-5 अनाथ आश्रम, तिथं फोन केले किंवा आपले सुप्याला फोन केले. ते म्हणाले, आम्ही ॲडमिशन देतो तिला, पण ते म्हणाले की बाबा रहिवाशी शाळा म्हणून देणार नाही, येऊन जाऊन तिने केलं पाहिजे. आता मला तिची येऊन जाऊन करायची परिस्थिती नाही. मग मी परत बऱ्याचशा ह्यांना शाळेंना फोन केले, व काय असेल तुमचं डोनेशन वर्षाचं काय 20-25 हजार रुपये असेल ते मी भरतो दरवर्षी, पण तिला ॲडमिशन द्या. पण कुठंच काय तिचं एकतर मतमंदाचा दाखला निघत नाही. काही सरकारी शाळा आहे शिरोडला, तिथं चौकशी केली, ती म्हणाली तिचं मतमंद किती टक्के आहे ते आम्हाला कळाल्यानंतर आम्ही ॲडमिशन देऊ. पण तिचा दाखलाच न निघल्यामुळं आम्ही पुढं काय करू शकलो नाही. मग जेवढं काय आम्हाला करता येतं, तिला कपडे घेऊन दे किंवा जेवणाचा डबा दे, एवढं करू शकतो, पण रोज काय करू शकत नाही. पण तिच्या वडिलाचं वय पाहता माझं एवढंच, अनाथ आश्रम मोठे आहेत किंवा सहकारीमधले आहेत नाही का, गव्हर्नमेंटचे आहेत, त्यांनी त्या मुलीला कुठं ना कुठं एक आश्रय द्यावा का, की बाप माझ्या हिशोबाने तिच्या आयुष्याला पुरणार नाही. वडील एक तिचे 5-10 वर्षे तिचा अजून सांभाळ करू शकतात, 5-10 वर्षे वडापाव चारून, पण तिथून पुढं करू शकणार नाही. मुलीचं वय तर 18 आहे. तिचं जे काय आयुष्य आहे ते तिचं चांगलं जावं ह्याच हेतूने आम्ही सगळीजण, गावातले ग्रामस्थ म्हणा, पोलीस पाटील म्हणा, सगळीजण प्रयत्न करतोय. एखाद्या संस्थेने पुढाकार घेऊन तिचं आयुष्याचं काहीतरी चांगलं व्हावं ह्या हेतूने प्रयत्न करावे, एवढीच आमची विनंती आहे.